बापा रे तात्या, थंडी हो का काय हो ये? हा, थंडी तर काय ऐकून नाही राहिली राजो. बरफ घसरला ना हो नामदेवरा तिकडे काश्मीरले, म्हणून तो इकडे थंड हवा चालू आहे त्याचा. का हो तात्या, जर काश्मीरले बरफ पडू राहिला तर इकडे थंड हवा येऊ राहिला त्याचा वाला, आणि मग आपण इकडे ताप केला तर मग तिकडे चालला असेल का शेक त्याचा वाला काश्मीरले? कुठून आणता रे तुम्ही एवढे प्रश्न? हा, कॉलेजमध्ये तर जात नाही, प्रश्न कुठून येते तुमच्याशी एवढे? प्रश्नाचं काय आहे? आता काश्मीरमध्ये जर बरफ पडू राहिला, इकडे थंड हवा चालू राहिला, तर मग इकडे ताप केला तर तिकडे शेक झाले नाही पाहिजे का? सांगा सल्ला शाहरुख आहे काका. एका दृष्टिकोनानं हे तर बरोबर आहे होता त्याचं. त्यानं प्रश्न जो विचारला तो एकदम लॉजिकली विचारला ना, बरोबर विचारला. तसंच मग लॉजिकली सल्ल्यान शाहरुख याची पाटाई खाजू राहिली असेल दोघांची. हा, वय वय करू राहिली असेल झोडपे खासाठी. मला असं वाटू राहिलं लॉजिकली म्हणून राहिलो मी. मोहन कुठे गेला रे? सोन्यांचे ते तुम्हाला माहित असेल ना. आम्ही काय मोहनदाचे पैरीदारी आहे काय? कामाला विचारून जाते. हा, त्याच्यापाशी एक बुक आहे, आमच्याशी एक बुक आहे. याची एंट्री, जाची एंट्री, कुठं घुमाची एंट्री आम्हाला माहित आहे काय? लावा फोन आणि विचारा. आम्हाला विचारू राहील तिथं. का होता ते म्हटलं सांगणं नाही केलं काय मोहननं? आपल्या गावातनी साखरपुडा आहेत आज 5 वाजता. अरे हो रे, हे बरी आठवण करून दिलेले का त्या शाहरुख आहे? हे तर केलंच नाही. लेका ते देवानंद भाऊले सांगा लागन, रामाले सांगा लागन, हा पाटलाला सांगा लागन, आणि मन्याले. अरे लय जण आहे ना रे सांगायचे. बरं झालं आता शाहरुख याचं लक्ष गेलं. हा, नाही तर लोक काय म्हणत होते, नावबटो ठेवत होते, म्हणत होते का बाकीच्या कामालेच आहे का आम्ही? हा, तेरव्या मैता कराले आणि अशा कामाला सांगत नाही. मोहनले येऊ द्या, साखरपुड्याचं सांगणं करायले त्याला घेऊन जा. सल्ल्या तू जाय आणि शांताबाईला घेऊन जाय. हा, दोघं जण चालले जा, साखरपुड्याचं सांगणं सांगून येऊन जा गावाला. जा जरा तळपडते कार्यकर्ते बना जराशे, पटपट घ्या, कारण 5 वाजता जाणं आहे आपल्याला. आता किती वाजले? आता 8 वाजले समजा. 1-2 घंट्यात सांगणं होऊन जाते. घ्या मोहन बी आला. मोहनला विचारा कोणाकोणाला सांगा लागते तर. का रे मोन्या, काही भानगी नाही त्याला? वा, भान नाही तर काय, 5 वाजता जाणार आपल्याला साखरपुड्याले. अबे 5 वाजता तर साखरपुडाच आहे. इथून आपल्याला 3 वाजताच निघणं आहे. काही आपलं का झाले टाइम नाही लागत काय? जवळ आहे का ते का? अरे हो, हे तर लक्षातच नाही आलं आपलं. आपल्याला 3 वाजताच निघायला लागेल इथून. आणि गाड्या केल्या होता ते. अरे सगळं काही मीच करू काय? हा, त्या नवरदेव आहे तर काहीच काम नाही आहे काय? सगळं मावरत दिलं का सोपून? आणि त्या मामा कुठे गेला? वास्को दा गामा. मामा म्हणे मी तिकून तिकडे येतो म्हणे. मामा आणि मामी तिकून तिकडे येतो म्हणे. आता काही इकडे येत बसत नाही म्हणे. तिकून त्याचं गाव जवळ आहे ना. अरे लेका म्हणा, त्या मामाले कमीत कमी संबंध जोडाले तर यायला पाहिजे होतं म्हणा का? बस जाऊ द्या बरं, त्याचं काही टेन्शन घेऊ नका तुम्ही. एवढं डोकसमारी करू नका. तयारी करून ठेवा, आपल्याला इथून 3 वाजता निघणार. अरे 3 वाजता त्याला साखरपुडा आहे हे तुले माहित आहे? हे आपल्या जणाला एवढ्याला माहित आहे, आणि आपल्या गावातल्या लोकांना माहित आहे काय? सांगणं तर सांगायला पाहिजे होतं साखरपुडा आहे म्हणून. अरे हो अरविंदराव, मला लक्षातच नाही आलं. पहा राजू, कसं झालं असतं. बरं झालं बा तुम्ही लक्ष दिलं तर. अबे माया नाही, त्या शाहरुख याच्या लक्षात आलं का गावात सांगणंच नाही केलं म्हणून. काय बाबा, आता एक काम कर पटकन या, तू गाडीवाल्याला फोन करून गाडी बोलावून घे. हा, पूर्ण आता आपल्याला एका त्याच्यात घ्या लागन. तर एक काम कर, जास्त काही डोकसमारी करू नको. डायरेक्ट कने बस कर. बसमध्ये सगळ्या गावातले लोक आपले बसून जाते. एक बसच करू काय मग मी? मला तर कारीनच या लागन. अबे बसून राहिला का तिथं शायनिंग मारत? कारीनं येऊ दे, नेणं येऊ दे, खर्च वाढू राहिला काय? बसमध्ये तू बी चल, गुपचाप नाटकं नको करू. सांगाले माईच्या शांतेले आणि शाहरुखाले पाठवून देतो. सांगणं होऊन जाते गावात. ठीक आहे, तू तयारी करून राहायचो. ते काय मेकअप आर्टिस्ट घ्यायचा असेल तुला सोबत तर घेऊन घेतो. मेकअप पाहिले पाहिजे आपल्याला तात्या. तसाच स्मार्ट आहे मी पाहिले. मेकअप पाहिले पाहिजे. हा, काही आपलं घेतलंय, आपली साबण तोंड धुतलं का झालं. आणि तुम्ही काऊन उदासल्यासारखे आहे? त्याची पाठ खाजवाली आली होती, पण ते बाम लावायच्या अगोदरच बसून गेली, म्हणून चिमुटा ठोकून बसले आहे ते. तुम्ही दोघं जण मला दिसले पाहिजे. हा, सांगून राहिलो. त्याच्यातला चेत्या बाबू तू मेन कार्यकर्ता आहे म्हटलं त्याच्यात. मी काय मेन कार्यकर्ता आहे? माया काय आता त्याच्यात? माया लहान भाऊ म्हणून आहे तू तिथं. तर तुला सगळं नवरीचं करायला लागन. ते काय आहे, साडी देणं, हे देणं, ते देणं, हा सगळं पाया धुणं, हे तुला करायला लागन म्हटलं. हा, पण मला तर विचारायला लागत होतं एकदा. मला विचारायला लागत होतं ना. कायले तुला विचार लागते? तुम्हाला भाऊ नाही आहे का? तू मोहनदा करतो म्हणून त्याला नाव दिलं मी. अरे हा, ते सगळ्या गोष्टी बरोबर आहे, पण म्हटलं काही खर्च पाण्याला देतो बा. हा, एवढं करायला लागेल मला सेवा, तर काही खर्च पाण्याले. अरे घेऊन देतो ना रे बाबा, 200-300 रुपये घेऊन देतो. बरं ठीक आहे मग मोहनदा, काही हरकत नाही. ठीक आहे. अरे मेरा भाई है रे तू बड़ा, तेरे लिए कुछ बात है क्या? अरे सोन्याला एखादा काम देणार बा. हा, सोन्याला एखादा काम देऊन दे ना मोहनदा. सोन्या, तुम्हाला मागं राहायचो. हा, चिल्लर काम करायला. अरे धन्यवाद मोहनदा, एवढा मान सन्मान दिल्याबद्दल. आणि मोहनदा एक गोष्ट लक्षात ठेव, साखरपुडा उराला त्याला. आता वहिनीले म्हटलं नवीन मोबाईल द्या लागते. मोबाईल आणायला चालतो पहिले आता. अरे हो रे यार, पाय मला लक्षातच नाही आलं राजा. हे नवीनच लावून दिलं साखरपुड्याला मोबाईल द्या, हे द्या ते द्या, फालतू खर्च दिला लावून. अरे तुला हे काम असे काल नाही करता आले काय? हा मोने, अरे काय करू तात्या? मला विचार पडला मी एकटा काय करू सांगा. आता हे तर आता माहित पडलं मला मोबाईल घ्या लागते आणि साखरपुड्याला सांगणं करावं लागते. माझ्या आता लक्षातही नव्हतं. फक्त तुम्ही आता एवढं काम करून द्या, सांगून द्या पुऱ्या गावाला यायले. ठीक आहे. आणि तुम्ही दोघं चला माझ्यासोबत मोबाईल आणाले. आणि नामदेवराव तुमच्या ओळखीचा आहे तो बसवाला.
अहो आपल्या ओळखीचाच आहे तो, मित्रच आहे ना, बरोबर हिशोबात देते तो काम करून. त्याला लावतो मी फोन, हा, आणि करून घेऊ काय आहे ते. ठीक आहे, चला दानोपान व्हा लवकर इथून आणि आपापल्या कामी लागा. सल्ल्या तू ये घरी हा आणि सांगणं करायला चालला जाय. चल ये पटकन. तुम्ही चला रे माझ्यासोबत दोघं जण. चल रे सल्ल्या पटकन चल ना. ए शांते जाय बरं, या सल्ल्यासोबत जाय आणि गावात सांगून दे. सांगणं तर नाही सांगितलं आपण गावातनी. 3:30 वाजता आपल्याला निघणं आहे. हा त्याला सांग का 2 वाजता जाणार आहे म्हणा. बस केली आहे म्हणा, बशीतच जाणार आहे म्हणा आपल्याला. अरे हो पा आपलं लक्षच नाही राहिलं. सांगायचं सांगायला लागत होतं ना आपण. कालच सांगायला पाहिजे होतं. बरं जातो. चले बाहेर ये पटकन. त्या गाडीची चाबी द्या बरं तात्या. गाडीला जाय लावलेली. अरे येते रे बाबा, किती वेळ लावते रे बायाचं की समजून नाही राहिला. अहो ये ना. अरे आता झाली होती का साडी नेसणं? साडी तर चांगलीच होती ते. काही आपलं भले टाइमपास करता तुम्ही नाही. जा जरा पटकन जाणं. काही आहे बाया माणूस तर जरा पद्धतशीर तर झाला का ना. सांगणारे सल्ले राहता जरा तर सांगत जाईन त्याले. चल जाय पटकन जाय रे सल्ले. तिच्या मनानं नको ऐकू. जाय जरा पटकन जाय. सगळे घर सांगतो गावातले. सगळ्या लोकायले आठवणीनं सांगतो का 2 वाजता बस राहणार आहे म्हणा झाडाखाली आपल्यावाले. हा जिथं लोक बसते तिथं 2 वाजता सगळेजण हजीर राहायचा म्हणा. चल जाय वेळ नको बाय घालू. एका घर नको सोडतो. निव्वळ टाइमपास करायला पाहिजे यायले. अरे कुठची आणली रे बाबा हे मोजका फुगेतली होय काय? हा ते चालूच नाही उरायली ना. किती किका मारवालो मी याले. अरे थोडी ताकद ना मारणं किक मोहनदा. काय यार मोहनदा त्याला समजत नाही. लग्नाच्या पहिलेच मोहनदा त्याला हे आलाय अशक्तपणा आहे त्या अंगात. तर लग्न झाल्यावर कसं होईन रे बा. जरा जोऱ्यानं मारणं की. अरे किती वेळच्या किकाच मारवायलो. चालूच नाही उरायली. आणली कुठून तुम्ही हे गाडी? अरे गाडी का आपल्याला काय इकत घ्या लागते काय? मग कुठची बाई आहे? चोरून आणली काय? चोरून काय आणा लागते? 500 रुपयात गाण ठेवली ते. अरे का अशा गाड्या गाण ठेवायच्या होय काय? चालू नाही उरायला काही नाही. भंगार खाण्यात टाकायच्या कामाच्या आहे काय ना. अरे किती जुनं मॉडेल आहे गावाचं. घे बरं चेते कर बरं चालू कर बरं तिले. घे हे मोहनदाच्या बच्चं काम नाही आहे. चल हट मोहनदा मागं तू. काहीच कामाचा नाही आहे तू. अरे काहीच कामाचा नाही आहे मुराला. किती वेळच्या किका मारू आलो. 1 घंटा झाला ना. पाय दुखू राहिला म्हटलं मला. काय लेका कामाचा नाही हे नाही ते नाही आहे. हो इकडे होय जरा काजू बदाम खात जाय. काय लेका एवढं लेका वजन आहे त्याला पण काहीच नाही. होय बरं होय इकडे होय. पाहता कशी एका किक मध्ये चालू करतो तिले. नाही रे सोन्या काही चालच नाही जमुराला. राजा चालूच नाही उरायली. येतं 500 नाक पडली आपल्याला गाडी. मारणं झालाय काय थकलाय काय? मार किका मार. अरे पाय दुखू राहिला माया पण ते गाडी काही चालू नाही उरायली रे बाबा. हट बरं होय बरं तू मांग हट. मला मारू दे आता. घे पाय आता तू चालू होते काय तर. अशी कोणती गाडी आहे ज्या माया बी आपल्या ज्यानं चालू नाही उरायली. लय मोठी गोष्ट झाली मग ते. अशा तर काही गाड्या चालू केल्या आपण. अरे घे रे इथं अर्धा 1 घंटा वाया चालला. जाणार म्हटलं आपल्याला 3 वाजता इथून. झाली रे सोन्या गाडी. चल घे मोहनदा घे चालू. होय समोर होय. चल घे मोहनदा चालू गाडी. घे नवरदेव आहे तू. हे जरा ट्रेनिंग घे चांगली ताकद ना. अशी कशी चालू नाहीत आपल्याशी सारख्या चांगल्या सारख्या होऊन जाते गाडी इथं. मग चल रे चेत्या बस रे. चल घे मोहनदा टाक हनुमान गिरे टाक आपला. चल दे. अरे रिवर्स कशा गाड्या अंधारे बाबा. रिवर्स कशी का चालली आहे? अरे रिवर्स जाते हे जुनं मॉडेल आहे. घे समोर टाक. घे समोर जाऊ दे. आराम मोहनदा. हे उतर काकू आणि देवानंद काकाच्या इथं सांगून दे. घे जरा पटापट कर. आपल्याला पुरं गाव सांगणार. देवानंद भाऊ बोला शांता वहिनी काय म्हणता? कसं काय केलं ना? सांगणं करायला आली होती. मोहनचा साखरपुडा आहे आज. तर तुम्ही सगळेजण 2 वाजता आपल्या झाडापाशी ते बैठकीच्या ते येऊन जा. बस सांगितली आहे. बापा लय लवकर सांगितलं. हा वक्ता तर सांगायला पाहिजे होतं. काय बाबा बरं ठीक आहे येऊन जातो. अरे सगळी गडबडच चालू आहे ना. काय करावं आता? चल घे चालू कर गाडी. पाटील या बाहेर या. बोल सल्ल्या. आणि काय म्हणता जी वहिनी? कुठं घुमू राहिले दोघं? अरे काही नाही तुम्हाला सांगायला आली होती. म्हटलं 2 वाजता जाणं आपल्याला. कुठं जायचं आहे? अरे मोहनचा साखरपुडा आहे तर जाणं आपल्याला. बस केलेली आहे. गाडी काहीच घेणं नाही आहे. ठीक आहे. किती वाजता? 2 वाजता? अरे बाबा वक्ता तर सांगितलं तुम्ही बी. पाणी गिनी टाकायचं होतं ना. बरं जाऊ द्या. येतो ठीक आहे. अधिक कुठं बाकी आहे? बस आता 1-2 घरं राहिले मग चाललो जाऊ आपण. बस थांबो गाडी. थांब 2 मिनिटात येतो सांगून. रामा भाऊजी या बाहेर या. अरे बोला शांताबाई काय म्हणता? कसं काय केलं ये ना? म्हणजे तुमच्या पोराचं लग्न जुळलं ना. याच लागन तुम्हाला साखरपुड्याला 2 वाजता. बस केलेली आहे झाडापाशी येऊन जाता 2 वाजता. कोणता पोरगा तर? पोरा आहे माझ्या सगळ्या गावात. कोणता? अरे मोहनचं लग्न जुळलं. हा तर साखरपुडा आहे 2 वाजता हजीर राहायचा. सगळ्याला सांगितलंय. बरं ठीक आहे येतो बिंदास राहा. चल जाऊ दे आता घराकडे जाऊ दे. झालं सगळं इकडे सांगणं. दाखवा बरं एखादा झपझप चालणारा मोबाईल दाखवा. बोला कोणत्या कंपनीचा दाखवा ना. तो ऍपलचा मोबाईल दाखवा बरं. किती किंमत आहे काय आहे तर? हे रे सोन्या हे समोर आहे. हा हे काय ऍपल कंपनीचा नवीन निघालेला 70 Pro. हा 1 नंबर मोबाईल आहे. आणि ऑफर मध्ये हा तुम्हाला 1.5 लाख रुपयाचा पडते.
अरे हो, एवढा माग नको दाखवा भाऊ. 1.5 लाख रुपयाचा कायले म्हणते. बस 15-16 हजाराचा मोबाईल दाखवा. त्याच्यापेक्षा कमी असेल चांगल्या क्वालिटीचा तर तो दाखवा. अरे इकडे 1.5 लाख रुपयाचा मोबाईल घ्यायला लावून राहिले. वा इकडे वा. अरे मोहनदा, दुसरा घेशील ना तर इम्प्रेशन डाऊन होईन बरं ते आलं. मग काय करशील? इम्प्रेशन डाऊन पाडत आहे का तुले? ज्योती वहिनी समोर घेऊन घे ना राजा. 1.5 लाख रुपयाला पाहू राहिला काय? EMI न घे. हा, इन्स्टॉलमेंट भरत राहायचो आरामानं. जे बी 4-5 हजार रुपये महिन्याची कटन ते. बस करा, मला नका सांगू या गोष्टी तुम्ही. मला सांगू राहिले हा मोबाईल घेऊन तो 1.5 लाख रुपयाचा मोबाईल मी आता बाप जन्मी नाही घेतला. आता घेणार आहे काय? चला वा इकडे तुम्ही. भाऊ 16-17 हजाराचा मोबाईल दाखवा बस. हिच्याबाद म्हटलं आम्हाला आणायचं नाही असं कुठं. इज्जतचा भाजीपाला करायला आणलं काय? काय मोहनदा, आम्हाला वाटलं त्या ऍपलचा मोबाईल घेऊन राहिला म्हणून आणलं सोबत. मस्त काम आहे. घे तुला जो वाटते तो घे. याच्या बाद नाही आम्हाला आणायचं. आणि तुला सांगतो रे चेत्या बाबू, याच्या बाद या मोहनदा सोबत याचं नाही, कुठंच नाही याचं. आपल्याला वाटलं ऍपलचा मोबाईल घेऊन राहिला, तो घेऊन राहिला 15-16 हजाराचा मोबाईल. काही माणूस आहे. चला वा, मागवा लवकर. दाखवा भाऊ. 14-15 हजाराचा मोबाईल दाखवा, चांगल्या क्वालिटीचा दाखवा. हा नका दाखवू, एवढा मागेचा येईल काय दोघाईले? हा हे घ्या सर, हे घ्या. हा चांगल्या क्वालिटीचा मोबाईल आहे. याची क्लॅरिटी चांगली आहे, फोटोही चांगले निघते आणि याची बॅटरी बी जास्त आहे. किती लागते म्हटलं? 15,490 रुपयाचा आहे हा. तुम्हाला राऊंड फिगर 15,400 रुपयाचा लागेल. अरे ऑनलाईनचे भाव सांगू राहिले का तुम्ही? मग काय मला ऑनलाईन घ्यायला पुरते? सांगा आधी किती कमी होते तर पटकन आहे. चला 14,000 दे तुम्ही त्याच्यावाले. काय म्हणता? नाही चाललो दुसऱ्या दुकानात. अरे कुठच्या कुठं भाव करता का मोहनदा? हा, कुकडे कुठे भाव करतो तू तर? किंमत किती सांगू राहिले आणि तू किती सांगू राहिला? बोला काय म्हणता का जाऊ दुसऱ्या दुकानात? नाही ना सर, इतक्या कमी पैशात कसं होणार? काही आपलं 15,000 देता. घ्या 15,000. मी 14,000च्या 50 पैसे जास्त नाही देत. चला रे चला. सर घ्या सर, घ्या घ्या. अरे सोने, मोहनदाले आणायला पुरते कुठे बी डायरेक्ट फायद्याचे सौदे करून देते. थँक्यू सर. चला रे. अरे ये ना पटापट, इथं वेळ होते ना अधिक आपल्याला. हा, घ्या वेळ उरायला पटापट या जराशे. काय कासवाच्या पायानं चालत येऊ राहिले. या जरा रपा चाला. अरे काय तुम्ही बी तात्या, वक्तात सांगणं करता आणि मग म्हणता गडबड करता. काय गडबड नाही करन तर काय तर कामं धंदे सोडून या लागले मग. चला जाऊ द्या आता. झाली बा, गलती झाली आमची. चला बसा बसा ना पटापट बसा. आणि घरच्या बाया कुठे गेल्या? येऊन राहिल्या येते. तुमच्या घरची बाई घेऊन येऊ राहिली त्या बायाईले. अरे याहो पाटील, जागा आहे तो घ्या, बसून घ्या. या पटकन या. हो आलो. घरच्या बाया कुठं लटकल्या? काय समजून नाही राहिलं. अरे ये ना पटापट. या पटापट या जराशे. मस्त येऊ राहिले आरामानं. मग वेळ होते ना तिकडे. चला बसा बरं, इथं वेळ नका वाया घालू. चला बसा. का होता त्या तुमच्या घरची बाईच तर याची आहे. कुठे गेली आहे? शांताबाई कुठे गेली? अरे कायच्या मायाबीने बाईचं समजतच नाही बा. माझ्या घरच्या तिथं मेकअपच नाही सुधरत. काय यार, फोन करू दे आता मला. मी करू का फोन? थांबा मी लावतो. अरे कुठं आहे जी वहिनी? अरे या ना, काय तुम्ही बी या लवकर या. हा नाही तर काय, सगळ्या बाया आल्या. या तुम्ही. हा अरे तुम्ही बस ना, तुम्ही काय लिहितो उभे बसा. चला बसा बरं, बसमध्ये बसा. दिलीप भाऊ आणि अरविंदराव, चला बसा दोघे बसा. इथं वेळ नका वाया घालू. तुम्ही नाही बसत काय? तुम्ही बस ना आमच्या सोबत. अरे बसतो ना, इकडे पाहुणे आले, बसू नाही ना लवकर. त्या तुम्ही तर बसा पहिले. हे झालं ना सगळं मोहन? आताच काही राहिलं असेल तर पाहून घे. मग म्हणशील हे राहिलं ते राहिलं, जमन नाही. झालं ना सगळं, पाहिलं ना? चल बसच्या अंदर बस पटकन. ते त्या सोबतचे रे. हा ते चंगू मंगू कुठं आहे? सोनियांचे त्या. बस पाणी पिणे तो म्हणे धरून. चला तुम्ही बस ना, तुम्ही त्याची वाट पाहू राहिले. अरे शांती याची येणार बाबा. शांती काय शांती नाही राहू देत का काय माहित माझी जीवाले. चला बसा रे, तुम्ही बसा. चला खेळ नका आणू जास्तीचा. बसा पटकन. आणि तुम्हाला आग्रहाची विनंती आहे का चेंगळबाजी करायची नाही, चुपचाप चालायचं. हा, इथं पाहुणे आहे म्हटलं, परिपाहुणे. तमाशे नाही करायचे फालतूच्या इथं. आम्ही काय करतो तमाशे? काही लव राहिले आपली. सल्ल्या शाहरुख आहे आणि शांतीमा घरची अधिक याचेच आहे. कुठं गेले काय गेले काही समजून नाही राहिलं. चला तात्या आपण बसून जाऊ. ते येते आराम. बसा. हा, त्याच्याशिवाय काही येणार नाही. गाडी चालू करायला लावा लागेल. आवाज आला का बरोबर येते. गाडी चालू कर रे, गाडी चालू कर. चला बसा रे, सल्ल्यान शाहरुख आहे. चला बसा पटापट, वेळ नका वाया घालू. बस चल दे, गाडी चाल दे. कुठं थांबू नको आता. डायरेक्ट स्टॉप घ्या आपल्याला. डायरेक्ट गाडी हिवर खेळण्यात थांबली पाहिजे आता. अरे तात्या तुमची बायको याची आहे ना हो, शांताबाई? राहू दे त्या शांताबाईला घरी. काव आणला तिनं, राहू दे. इतका वेळ असते काय? किती वेळची तयारी करू राहील ते सगळे लोक आले इथं, वाचच आहे. तुम्हाला समजून नाही राहिलं काय? कमी राहिली का काही? गाडी जाऊ देऊ राहील तुम्ही? काय धंदे काय म्हटलं तुमचे? अरे तर किती वेळची वाट पाहू राहिलो त्याली. किती वेळ झाला म्हटलं. सगळे जण येऊन राहिले आणि तू पाहिजे इथंच वेळ वाया घालू राहिली. 1 घंटा झाला ना. किती मिनिटं बाकी आहे आता इनमीन? हा, साखरपुडा चालू व्हायला पाहिजे होता आतापर्यंत. आता तुमच्यासारखी काय आम्ही काय माणसाची जात आहे काय? शर्ट पॅन्ट घातलं आणि चाललं. आम्हाला साडी नेसा लागते, मेकअप करा लागते. किती वेळ जाते आमचा? तर तुला कोणा म्हटलं होतं साडी नेस? मायवाले कपडे घालून घ्यायचे होते आणि चला जा होतं. चल आता वेळ नको वाया घालू. यावं शांताबाई, या ना लवकर. आता कुठे टाइमपास करू राहिला? या लवकर या जराशा. चला बसले ना सारे. चला चालवतो मग गाडी. अरे मोहन बसला ना रे? बरोबर बसला ना? हा इकडे आमच्या बाजूला बसल्या मोहनदा. काही लोड नका घेऊ. सगळेच जण बसल्या. चला गाणे गिने लाव म्हणा बा. त्या बसवाल्याला गाणे गिने लाव म्हणा जरासं. गाणे लावू? बरं.
जरा लवकर लवकर चालू दे रे, लवकर लवकर चालू दे. तिकडून आल्यावर मला वावरात पाणी द्यायला जाणं आहे. अहो शांते, एवढा टाइम असते का म्हटलं मेकअप करायला? सगळे बाया आल्या, माणसं आले, त्याला व्हायचंच होतं. आता तुला देतो तो टाकून, बस चालला जातो तो. घे ना, चुपचाप राहा ना. इथं आता तुम्हाला भांडणं करायचं आहे का चुपचाप राहायचं? चल घे महेंद्रा, स्पीडनं पजाव चांगली गाडी पजाव. इथं वेळ लय झाला आपल्याला, 5 मिनिटात पोहोचलो पाहिजे तिथं आपण. चल घे पजाव. तात्या फोनावर फोन येऊ राहिले. जरा स्पीडनं गाडी चालू रे बाबा, फोनावर फोन येऊ राहिले त्याच्यावाले. अरे या तात्यासाहेब, तुमचीच वाट पाहू राहिलो होतो. आम्हाला वाटलं येता का नाही येत बा, किती वेळ झाला. चला बॅग ठेवून द्या आंध्र आणि या आमच्या मागं या. कार्यक्रम इकडे ठेवला आहे साखरपुड्याचा. इकडे कशी जागा नाही आहे ना त्याच्यानं. जाय शांते, बॅग ठेवून दे तिकडे आणि चल. हे घ्या, अंदर ठेवून द्या. अरे बापा 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 बापा, काय पाहुणे हो का काय होई आहे? साखरपुडा होय का लग्न होय काही समजून नाही राहिलं मला. ल खतरनाक म्हटलं. समोरची पार्टीशी तुम्ही लग्न जोडून दिलं मोहनचं. मग काय तात्याला का तुम्ही हलक्यात घेऊन राहिले काय? तात्याची ओळख पाहिली का तुम्ही आता? नाही ओळख पाहिली, पण इथपर्यंत होती ते नाही पाहिलं ना. पाय ना गर्दी हो का काय होई आहे. आणि बाया पाहून घ्या म्हटलं तिकडे. चला बाया दाखवतो तुम्हाला कशा आहेत. अरे बापरे, लयच खतरनाक काम दिसू राहिलं राजू. हा काय गर्दी हो का काय होई आहे. अरे राम राम हो तात्या, राम 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 राम. मला वाटलं येतच नाही राजा तू. पाय मला आता इथं विचारच पडला तर म्हटलं येन का नाही येन म्हटलं बा म्हण्या. आणि बाकीचे कुठे गेले? गडी माणसं काय आले? बसले आहे ते खुर्चीवर. मी म्हटलं चला भेट घेऊन या. हा मग कायले पाहिजे? आलता नाही, नसं नाही, तसं नाही. फोन आला मला वक्तात, येणं आहे म्हणे, साखरपुडा आहे म्हणे जुळला माया मोहनचा. मी म्हटलं बरं बरं येतो बाबा. आता काम सोडून आलो मी अर्जंटचे. अरे याच लागते ना, कशी गोष्ट करतले का म्हणे. आता तू दुसऱ्याच्या ह्याच्यात अशी तर दुसऱ्या त्या ह्याच्यात येईन. अरे गावदळाचं काम आहे, याच लागते. का हो दाते, पब्लिक होय का काय होई हा? काही समजून नाही राहिलं मला तर वाटलं लग्नच होई, साखरपुडा नाही होय ना. आणि पाना स्टेज बी भरलं खतरनाक आहे ना. हा लय मोठ्या घरची पोरगी होय बाबा, मोहनले भेटली. कशी काय भेटली हो? सगळा नशिबाचा खेळ आहे म्हणे, सगळा नशिबाचा खेळ आहे. काही लोण नको घेऊ. तुम्ही बसा इकडे. हा बाकी सोन्या चेत्या आणि मी जरा तिकडे म्हटलं त्याला थोडंसं हातभार लावू लागतो. काय म्हणता? काही हरकत नाही, काही हरकत नाही तात्या. काही अडचण आली तर मला फोन करून देजा. हा नामदेवरा, जरा म्हटलं तिकडे सांभाळतो. त्याला काही समजत नाही ना एवढं मोहनले. जरा तिकडे सांभाळा लागेल ना. त्याचा मामा याला. आता तो मामा याच्यानं काही होत नाही. आता बसून राहील मामा, मलेच करावं लागेल. मामा मलेच बना लागते, आता बापाही मलेच बन लागते. मले शांतीले कहून तात्या त्याच्या मामाले काय झालं मोहनचे? अरे ते ऑपरेशन झालं म्हणते, कायचं होतं त्याच्या जनात हे काही जमत नाही त्याले. मग आपल्यालाच घ्या लागते आता पुढाकार. काय करतं? जा जा तुम्ही, आम्ही इकडलं पाहतो. जा तुम्ही. येतो मग. हा नामदेवराव, दिलीप, अरविंदराव येतो म्हटलं. येतो रे म्हणे, येतो पाटील. सल्ल्या शाहरुख येतो. हा इकडे सांभाळतो, तुम्ही इकडे सांभाळा, मी तिकडे सांभाळतो. अरे बिंदास राहा, काही हरकत नाही. पोरीचे मामा मामी चला स्टेजवर या. अरे स्टेजवरच आहे आम्ही. हे काय होय तुमच्या मागं? तुम्ही आहे का मामा मामी? हो आम्हीच आहे. चला पोराले बलवा. चला बसा, चौरंगावर बसा. नवरदेवाचे पाय धुवा. घमीला आणा रे, घमीला द्या द्यायले. नवरदेवाला शाल श्रीफळ द्या. अरे फोटोग्राफर, अरे फोटो काढणं राजा, फोटो काढणं द्यायचे. काय करू राहिला तू खाली? मोहनदा थांब तसाच 5-10 मिनिटं. हा व्हिडिओ काढणं फोटो काढणं चालू आहे. थांब तसाच. हा हा अरे मोहन, आता ते कपडे बदलून येतो. हा ठीक आहे. चला पोरीचे मामा पोरीला पाठवा. पोरगी आली ना, आली पोरगी. अरे ये रे चेत्या ये, त्याला काम आहे आता. ये वहिनीचे हातपाय धुवा लागते. बस पोरी चौरंगावर बस. चला घ्या पोरीचे पाय धुवा आणि त्याला शाल श्रीफळ द्या. थांबजो रे चेत्या तसाच. थांबजाजी वहिनी, फोटो काढणं चालू आहे. फोटो काढू द्या बा. व्हिडिओ मध्ये आपला गडी आणि वहिनी एकदम क्लिअर आली पाहिजे म्हटलं. हा पहिले सांगू राहिलो, पैसे दिले. जाय पोरी, आता हे साडी नेसून ये आता वापस. हो मामा. चला हातपाय धुणं झालं. फेका दे घमीला, फेका तिकडे. सोन्या स्मार्ट दिसू राहिलो मी. हा अरे भाई नजर लागून जाईन तुले कोणाची. हा घरी गेल्यावर दीड काढायला लावतो ते आईले. तेच म्हणून राहिलो, जरासा मेकअप मॅ घेतला चोपडून. हो हो मेरी जान मोहनदा, क्या स्मार्ट दिख रहा रे भाई. हा चष्मा राहू दे, चष्मा राहू दे. लय जोरदार दिसू राहिला त्या कोटवर. अरे होय मोनिया, टोपी घाल, तो चष्मा काढ. जास्तीचे कामं कोणाला कोण सांगितलं तुले? अरे या सोन्या ना मेसेज केला मला का चष्मा घालून येतो म्हणे, म्हणून मी चष्मा घातला. बाबू सोन्या आणि चेत्या दोघाली बी इंटिमेशन आहे. जर ह्या कार्यक्रमात जर थोडीशी बी धांदल झाली, चेंगड झाली तर मापेक्षा बेकार कोण नाही राहील. अरे पण चांगला दिसू राहिला होता चष्मा कोटवर. काय तात्या तुम्ही बी पुरा मजा खराब करून टाकला. व्हिडिओत चांगलं वाटत होतं थोडस. चला पोरीचा भाऊ ये रे इकडे. चल कुकुला द्यायच्या पायाले आणि पाया लागतायच्या. चल जाय मोहन, नवरीला पाठवून द्या आता. चला घ्या नवरीच्या पायाले कुकू लावा आणि पाया लागा. घ्या नवरदेवले बोलावा आणि एकामेकाला हार घाला आणि अंगठ्या घाला. चला मामा मामी उभे व्हा. अरे थोडीशी जवळ आहे म्हटलं, अंगठी घालता नाही येत, जवळ आहे. हे रे जशी अंगठी घातली तशा फडाके फोडतो. हा धनाधन इकडून तिकडून. कॉंग्रॅच्युलेशन मोहनदा, कॉंग्रॅच्युलेशन मोहनदा आणि ज्योती वहिनी. कॉंग्रॅच्युलेशन, कॉंग्रॅच्युलेशन ज्योती आणि मोहन. येवा ताई जवायला घेऊन वरता ये, पाया लागू दे तुमच्या.
चला पोरं आणि पोरगी दोघे आई बाबाच्या पाया लागतील चला मामा मामीच्या पाया लागा